मतासाठी तुम्ही आमच्या पोरांचं वाटोळं करणार, आमच्या पोरांचे मुर्दे पाडणार त्यांच्या मतासाठी. मतावर तुम्ही मोठे होणार मराठ्यांच्या सुद्धा आणि देणार त्यांना. तुम्ही मराठ्यांचं मत घेऊन मोठे होणार, गोरगरीब मराठ्यांचं मत घेऊन मोठे होणार, श्रीमंत मराठ्यांचं, शिक्षकांचं, नोकरदार वर्गांचं, व्यावसायिकांचं मत घेऊन तुम्ही मोठे होणार. मारणार कोणाचे पोरं त्यांचे, म्हणजे मोठं करायचं मराठी. आणि आरक्षण कोणचं देणार? आमच्या नोंदी असून तुम्ही आम्हाला जिथं आमची जमीनच नाही ते म्हणजे त्या वावराला कवर ठेवणार आहे. तुम्हाला लक्षात आलंय का मी काय बोलतोय ते? उदाहरणार्थ इथं जमीन आहे माझी, तुम्ही 200 किलोमीटरवर देणार. मला माझी जमीन इथं माहित नव्हती तोपर्यंत ठीक होत. तुम्ही मला 200 किलोमीटरची दिली, पण कशी दिली की माहित तुम्हाला? डाव करून समोरच्याला सांगून ठेवलं, जाऊ दे बाबा हेले डोक्याला ताण देतय, तवर भात त्याचीच हे मन आणि खाऊन दे त्याला 1-2-4 दिवस. लक्षात आलं तुमच्या? मग त्या पुढच्याला सांगून ठेवल्यामुळे ते दोघं होते मित्र, ते दोघं मित्र होते. मित्रांनी मित्राचं ऐकलं, ज्या मित्रांनी ऐकलं त्याला म्हणले असते तुला देतो महामंडळ काही, त्यामुळे ते बी का बसलं, ते बी का बसलं. ते म्हणलं हे तुईची, आपण घेतले, आपल्याला वाटलं जमीन तर मिळाली ना, पण आपल्याला हे माहित नव्हतं ही पिढ्याना पार आयुष्यासाठी आपली. आपण भोळे अतिविश्वासू समाज आहे आपला आणि ती आपण घेतली. 8-15 दिवस गेले की ते म्हणलं होय मायावरच बाहेर. साहेब आपल्याजवळ कागदच नाही ना, व्हायला लागलं म्हणजे जे ओरिजिनल राहणे ते गेलं, जे डुप्लिकेट तुमचं पक्क आहे म्हणून दिलं होतं ते बी म्हणतो बाहेर होय. त्यामुळे आपल्याला ते तात्पुरतं नकोय, आपला हक्काचं आहे. तुम्हाला समजून आलंय का बघा? आपला मराठ्यांचा आडवटपणा नाही, ओबीसीच्या लेकरांचं काढून आपण घेत नाहीत, एवढा प्रामाणिकपणा मराठ्यात आहे. फक्त आता ओबीसींना म्हणणं गरजेचं आहे आमची इमानदारी जागी झाली असं ओबीसींना म्हणणं गरजेचं आहे. आमचे संस्कार जागे झाले, आम्ही आमच्या लेकरात आणि तुमच्या लेकरात फरक नाही करत. तुमच्या नोंदी इथं सापडल्यात म्हणल्याच्या नंतर हे तुमचं घ्या किंवा ही जमीन तुमची घ्या, आम्हाला नको. पापाचं आम्हाला खायचं नाही, ते पचणार नाही असं त्यांच्या विचारात जर बदल झाला तर बरं. मराठी समजून घ्या. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला काय सांगतो, आपण त्यांचं घेत नाहीत, आपलं घेतोय. आणि आपलं घेत असताना जर त्यांचं तरी मत बदलणार नसलं तर याला म्हणायचं त्यांची नियत खराब झाली, मराठी काहीच करू शकत नाही. मराठ्यांचा मग नावेला जे आम्ही ते घेणार आहे. तुम्ही तुमच्या मनात बदल करा. माझ्या बांधाच्या शेजारी याचाच बांध होता, फक्त मी ते इथं नव्हता तोवर फोडून सपाट केलता. मोकळ्या मनाने म्हणा. तो 10-12 वर्ष दुसरीकडे पोट भरण्यासाठी गेला, तवर येणे सगळा बांध फोडून सपाट केला आणि पुरं वावरच मग हे म्हणायला लागला. पण मोजल्यावर तो करते दुप्पट निघलं, तू बाहेर निघणं तर तुला आम्ही मात्र त्या वावरतो लुटणार आहे. हे मराठ्यांचा आत्ताही प्रामाणिकपणा आहे. फक्त तुम्ही खरं बोला, तुमची नियत खराब करून आमच्या गोरगरिबांच्या पोरांचं तुम्ही वाटोळ करू नका. मराठ्यांनी आधी हे समजून घ्या, कोणताच मराठा म्हणला नाही पाहिजे ओबीसीवर मराठ्यांकडून अन्याय होतोय का काय? अजिबात नाही. त्यांचं आरक्षण त्यांना आहे, आरक्षण आपलं त्यांच्याकडे, ते आपण मागतोय, ते देत नाहीये. मग आता तुमच्या पुढे वेळ आली विचार करायची, ती जी जमीन आहे ते घ्यायची का तुमचे पोरं उपाशी मरून द्यायचे का ऊस तोडायला पाठवायचे तुम्ही ठरवायचे. कारण आता ते तुम्हाला ठरवायला लागणार आहे. त्याचा आपल्याला 1 इंच बी नको, त्याचा आपल्याला 1 इंच बी नको. आणि आपण जर एखाद्याचं इंचभर खाणार असलो तर ते मराठीच्या अवलाद असू शकत नाही.